नमस्कार. माझा महाराष्ट्र माझं विजन 2026 प्रेझेंटेड बाय डेकोरस MIDC, को पॉवर्ड बाय जिजाऊ MSCIT पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, पार्टनर्ड बाय कॉटन किंग, वेदांता, MSC बँक, एंटरटेनमेंट पार्टनर डिश TV, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी मातीत जन्मलेल्या प्रत्येक अभिनेत्याला आपण एकदा तरी शिवाजी महाराजांची भूमिका साकारावी असं वाटतं. तो अंगरखा परिधान करावा, मंदिल घालावा, गळ्यात कवड्यांची माळ असावी आणि ओठांवर असावं जगदंब. असंच एक भव्य दिव्य स्वप्न अभिनेते रितेश देशमुख यांनी पाहिलं आणि फक्त पाहिलं नाही तर न भूतो न भविष्यती ते साकारही केलं. कोणत्याही भूमिकेत लय भारी अभिनय करून प्रेक्षकांना वेड लावणारे मराठी तरुण अभिनेत्यांमधले बिग बॉस रितेश देशमुख यांनी दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम साधून राजा शिवाजी हा ग्रँड सिनेमा साकारलाय. शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असतानाच महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र रितेश देशमुख यांना कसा दिसला आणि तो साकार होण्यासाठी काय करायला हवं असं त्यांना वाटतं, आपण पुढच्या सत्रातून जाणून घेऊया. रितेशजी नमस्कार, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. या सिनेमाबाबत तुम्ही एक गोष्ट कायम सांगता की हे सिनेमा साकारणं, हा सिनेमा बनवणं हे तुमचं स्वप्न राहिलेलं आहे. असं म्हणतात की स्वप्न 3 असतात की जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी जागेपणी आपल्याला झोपू देत नाही. हे स्वप्न कदाचित तुमच्यासाठी तसंच होतं आणि आज जेव्हा स्वप्नपूर्तीचा क्षण अगदी जवळ आला आहे त्यावेळच्या भावना काय आहेत नेमक्या? स्वप्न ती असतात जी झोप उडवतात आणि म्हणून हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 10 वर्षांचा हा प्रवास, कदाचित त्यापूर्वीचाही, पण प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड 10 वर्षापूर्वींचा हा प्रवास. बऱ्याच वेळ प्रयत्न केले, अनफॉर्च्युनेटली ते सक्सेसफुल झाले नाहीत, परंतु प्रयत्न करणं कधी सोडलं नाही. आणि आज हा शेवटचा दिवस माझा. चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. हा प्रवास आत्ता इथे आज संपेल. पण ॲक्च्युली काय ना की इथपर्यंत पोचण्यासाठी इतक्या गोष्टी घडलेल्या आहेत की तुम्ही जेव्हा म्हणता की आज कसं फील होतं, की तुम्हाला कसं वाटतं आहे, सध्या मी नंब आहे. मला काहीच फिलिंग्स नाही आहेत सध्या. कारण मी आज इथं आलो आहे. मी ॲक्च्युली 56 तास मी झोपलो नाही आहे. मी डायरेक्ट इथे आलो आहे हा इंटरव्ह्यू करण्यासाठी. मी ॲक्च्युली प्रयत्न पण केला होता की पुश करू का, 2 तास झोपायला मिळतील, पण ते म्हणाले की ABPचं टाईम एकदा ठरलं की हजेरी लावावीच लागते, म्हणून मी आज हजेरी लावायला आलेलो आहे. आणि एक्साइटमेंट आहे कारण आपण असा चित्रपट घेऊन येतो आहे ज्याचं स्वप्न म्हणजे काय, हे माझं एकट्याचं स्वप्न नाही आहे, हे इव्हेंच्युअली सामूहिक स्वप्न होतं. काही चित्रपट बनवताना लोक त्या प्रवासात जुळतात आणि मग तुमचे जे स्वप्न ते स्वप्न ते स्वतः पाहायला लागतात. आणि ह्या टीमबरोबर तसं झालं. जे लोक ह्या चित्रपटाबरोबर जुळत गेली त्या लोकांनी तेच स्वप्न पाहायला सुरुवात केली. मला वाटतं त्यामुळे ह्या स्केलवरती करणं पॉसिबल झालं. 10 वर्षांचा तुम्ही उल्लेख सातत्यानं करता. या 10 वर्षामध्ये टीम बऱ्याचदा बदलली. तुम्ही तिथे होतात, आणखी काही मंडळी तिथेच होती, पण बाकी मंडळी हळूहळू जोडत गेली त्या टीमशी. असं काय होतं की 10 वर्ष या सिनेमाच्या प्रेमानं, या सिनेमाच्या वेडानं तुम्हाला बांधून ठेवलं? तुम्ही मागे हटला नाहीत, तुम्ही मागे फिरला नाहीत, सेकंड थॉट अजिबातच डोक्यात आला नाही? काही कंपल्शन्स असतात की मला हा चित्रपट खरं म्हणजे मराठीमध्येच बनवायचा होता आणि आपली भाषा, महाराजांची भाषा, आणि त्यामुळे मला नेहमीच वाटायचं की हा चित्रपट मराठीमध्येच व्हायला पाहिजे. पहिला प्रयत्न मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो, रवी जाधव यांच्याबरोबर ही सुरुवात झाली, छान सुरुवात 2016ला, पण अनफॉर्च्युनेटली ते पुढे आम्हाला जाता आलं नाही. इट फिझल्ड आउट. मग ब्रेक घेतला. मग परत 2019ला परत सुरुवात केली नागराज मंजुळे यांच्याबरोबर. त्यांचं विजन वेगळं होतं, आम्ही अलाइन झालो, काहीतरी आपण केलं पाहिजे. पण नंतर कोविड आलं, नंतर ते सुद्धा फिझल आउट झालं आणि बऱ्याच वेळा वाटलं की काय करायला पाहिजे. मग शेवटी वेड रिलीज झाल्यानंतर जेव्हा परत ह्याच्यावरती काम करत होतो त्यावेळेस जिने म्हटलं की तुम्ही हा चित्रपट लिहा आणि नंतर बघा कसं वाटतंय, तुम्ही मग ठरवा तुम्हाला दिग्दर्शन त्या चित्रपटाचं करायचं असेल तर. माझी इच्छा नव्हती, कारण काय हा खरं म्हणजे
काय म्हणतो आपण, माझ्या कॅपॅसिटीपेक्षा फार मोठा चित्रपट आहे. तर मग मी 2 वर्ष घेतली, पुस्तकं वाचली, काम केलं स्क्रीन प्लेवरती, स्क्रिप्टवरती, आणि 2 वर्षांतर मला वाटलं खरंच हा चित्रपट आपण डिरेक्ट करू शकू. त्यावेळेस मग निर्णय घेतला मी. आत्ता या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळेला आम्ही रिसेंटली पाहिलं की आपण आणि जिनिलिया दोघेजणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये गेला होता. तिथे तुम्ही आरती केली. त्या क्षणी ती मनातली भावना काय होती? आपण महाराजांसमोर उभे आहोत, महाराजांची भूमिका आपण सिनेमात साकारली आहे, सिनेमा केला आहे, आणि आत्ता आपण आरती करतोय महाराजांची. मला वाटतं की महाराजांची आरती, त्यांच्याबद्दलची श्रद्धा, हे आपण सगळेच आपापल्या परीने घरात बाहेर जिथे आपण वावरतो ते करतो, कारण की तो आदरेचं स्थान आपण महाराजांना दिलेलं आहे. आणि काय मला वाटतं की मराठी ह्या मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस हा महाराजांकडे देवरूपीच पाहतो. आणि तुम्ही जेव्हा म्हणालात की आपण आपल्या हृदयाच्या मंदिरात त्यांना ठेवलेलं आहे, पण साक्षात मंदिरात त्यांना पाहणं, जसं आपण सिद्धिविनायकाला जातो किंवा पंढरपूरला जातो, विठ्ठल रखुमाईला पाहतो, तशीच भावना मला त्या मंदिरात आली की ज्या व्यक्तीला आपण देव मानलं, देव आहेतच, त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो आहे आणि त्यांचीच शौर्यगाथा आपण पडद्यावर आपल्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यासाठी आशीर्वाद घेतो आहे. फार छान वाटलं. या सिनेमाचं अँथम म्हणजे अंगावर शहारे येणं नेमकं काय असतं ते अनुभवायला मिळालं जेव्हा या सिनेमाचं अँथम्स आम्ही सगळ्यांनी ऐकलं. तर या अँथमची कहाणी कशी आहे, त्याची निर्मिती कशी झाली, कसं सुचलं, कसं लिहिलं गेलं? खरं म्हणजे जेव्हा काय असतं की जेव्हा आपण एक चित्रपट बनवतो त्यावेळेस हिस्टॉरिकल फॅक्ट्स तर आपण घेतोच, परंतु ही एक सिनेमॅटिक जर्नी आहे. हो. आणि ह्या सिनेमॅटिक जर्नीमध्ये एक गोष्ट आपण सांगायचा प्रयत्न करतो, एक जर्नी आहे, ती जर्नी सांगायचा, एक प्रवास आहे, तो प्रवास सांगायचा प्रयत्न करतो. आणि लिहिताना आम्हाला वाटलं की ऑफकोर्स आपण चित्रपट करतो आहोत तर त्यात गाणी असतातच, पण ती गाणी कुठल्या प्रकारे असतील, काय सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. इनफॅक्ट छत्रपती अँथम किंवा एक असं गाणं आम्हाला चित्रपटात करायचं होतं. काय की आपण शिवजयंती जेव्हा आपण साजरी करतो किंवा इतर कुठले कार्यक्रम, आणि महाराजांविषयी आपली जी आस्था आहे, जे प्रेम आहे, ज्या एनर्जीनी आपण सेलिब्रेट करतो आज, एवढी लोकं जमतात, ती एनर्जी, तो युफोरिया, एक DJ लावलेला असतो, स्पीकर लावलेला असतो, मिरवणूक असते, तो जोश असतो, जल्लोष असतो, एक ऊर्जा असते त्या जागेमध्ये, ती भावना ही आपण महाराजांच्या प्रत्येक शिवजयंती किंवा इतर कार्यक्रमात दाखवण्याचा प्रयत्न करून दाखवतो. पण मला वाटलं की त्याच जर काळात अशीच भावना जर महाराजांसमोर त्यांना दाखवण्याची संधी मिळाली लोकांना, की ते त्यांच्याबद्दल काय विचार करतात, की ते लोक म्हणतात की बाबा तुम्ही आमचे छत्रपती आहात, आमचा आधार असं, आमच्यावरचं छत्र तुम्ही आहात, तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तुम्ही आम्हाला सन्मान द्या की आम्ही तुमच्यासाठी आमचा जीव देऊ शकू. ही जी भावना आज पण आहे, त्यावेळेस पण होतीच. तर आम्हाला वाटलं की आम्ही अजय भाऊ, अतुल भाऊ, आम्ही सगळे जेव्हा डिस्कस करत होतो की असं एक गाणं आपण करूया की जे आपण आत्ता महाराजांविषयी सेलिब्रेट करतो आहे ते त्यांच्यासमोर नमन होऊन आपल्याला करता येईल का, त्याच एनर्जीने, त्याच ऊर्जेने. आणि मला वाटतं की अजय अतुलने कमालच केली. अजयने सुंदर लिहिलेलाच आहे, एक एक शब्द हृदयाला म्हणजे भेदणारा असं शब्द आहे. त्या शूटिंगचे काही दिवस आठवत आहेत जेव्हा हे अँथम शूट झालं, कसं झालं? नाही, खरंच आम्ही 1200 लोक होती. काही जे डान्सर्स होते ते मुंबईहून आले होते, काही लोकल होते. मग आम्ही काय की 1200 लोक मुंबईहून घेऊन जाणं अशक्य होतं, परवडणारं नव्हतं. तर मग लोकल डान्स ग्रुप्सना घेऊन तिथे पाठवून त्यांना ट्रेन करून त्याचे प्रयत्न केले. आणि आता डिजिटल मीडियम असल्यामुळे तुम्हाला गाणं पण आता लपवून ठेवावं लागतं, कारण का कधी कुठे व्हायरल होईल काही सांगता येत नाही. म्हणजे आपण रिलीज करायच्या आधीच गाणं व्हायरल झालेलं असतं आणि त्याची पण काळजी घ्यावी लागते. आणि शूटिंग करताना खरं म्हणजे हे गाणं जेव्हा शूट करत होतो तेव्हा तिथली जी लोकल लोकं होती ती पण आली, ती पण नाचायला लागली. पण आता कसं असतं की हिस्टॉरिकल, आता नॉर्मल चित्रपट असेल तर हरकत नाही, कोण जीन्स शर्टमध्ये असेल बसू शकतो, पण हिस्टॉरिकल चित्रपटामध्ये ते होऊ शकत नाही.
आम्हाला पण घ्या. आपण कसं घेणार म्हणजे आता मग सांगायला लागेल ज्यांना यायचे कुर्ता धोतर कपडे हे बांधून या, मग आपण तुम्हाला घेऊ. मग ती इच्छा त्यांची पण होती की अरे आम्हाला आमचा एक शॉट घ्या. आज सगळे एवढे हुशार झालेत, सगळे म्हणतात माझा क्लोजअप घ्या. आता मी म्हटलं आता ठीक आहे घेऊ आपण क्लोजअप. पण ती भावना गाणं जेव्हा सुरू झालं त्या, आणि मला एक त्या गाण्यामध्ये एक शॉट आहे, तिथे एक छोटा बुरुज आहे, त्याच्यावरती महाराज चालत जातात, ते उभे राहतात आणि तो शॉट झाला. काय असतं की त्या शॉटपुरतं आपण करतो, पण दुसरा शॉट लागण्यासाठी 1200 कमीत कमी 25-30 मिनटं जातात. तेवढा वेळ नसतो की तुम्ही खाली जाऊन परत या, कारण लाईट चालले आहेत, सगळं आपण प्रयत्न करतो. त्यावेळेस मला आठवतं आहे मी तिथे उभा होतो आणि शॉट नव्हता, मी फक्त बघत होतो, कारण की कोरिओग्राफर असल्यामुळे डिरेक्टरचं तेवढं तसं काम नसतं की एकदा शॉट्स परत रिटेक होता. मी फक्त खाली बघत होतो. कमीत कमी 5000 लोक असतील त्या दिवशी पाहायला येणारे, पण ॲक्च्युअल काम करणारे 1200 तर डान्सर्स होते, बाकीचं 400-500 लोकांचं युनिट, असंच करून 2000 लोक. मी विचार करतो 2000 लोक, कोण कॅमेरा उचलून पळतोय, कोण ट्रॅक लावायचा प्रयत्न करतोय, लाईट घेत आहेत, कोण पाणी प्रोव्हाइड करते लोकांना स्पॉट तिथले, कोण थकलेले आहेत, कोण पगडी बांधते, कॉस्ट्यूम, हे सगळे बिझी होते. आणि मी सगळं बघत होतो की बाबा आपण हे सगळं जे करतोय, सगळी जी एनर्जी आहे, फक्त त्याचा उद्देश एकच आहे की आपण आपल्या परीने महाराजांना एक मानवंदना देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही जेव्हा म्हणालात की त्यावेळेस काय वाटलं, कारण तीच एक जागा होती जिथे सगळ्यात जास्त लोक होती किंवा क्राऊड होता. एक्स्ट्रॉर्डनरी फिलिंग होती ती. या सिनेमाचा जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा त्या ट्रेलरमधली एक व्यक्तिरेखा ही खूप प्रकर्षानं लक्षात राहिली किंवा जास्त भावली. त्या व्यक्तिरेखेचं नाव संभाजी शहाजी भोसले. आणि तेव्हा ते वाक्य येतं अभिषेक बच्चन यांच्या तोंडात की धर्म की रक्षा करना ही शंभू का धर्म है. तर ही व्यक्तिरेखा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, या व्यक्तिरेखेबद्दल आत्तापर्यंत खूप साऱ्या सिनेमामध्ये फारसं बोललं गेलेलं नाही, दाखवलं गेलं नाही. तर ही व्यक्तिरेखा या सिनेमात कशी दिसणार आहे? गोष्ट कुठेही सुरू होऊ शकते, पण संपते एकाच ठिकाणी. ते महत्त्वाचं आहे की आपला चित्रपटगृह जेव्हा प्रेक्षक सोडून जाणार, त्यांना माहिती असलं पाहिजे ही गोष्ट इथे संपलेली आहे. आता ती सुरुवात कुठे होऊ शकते. आम्ही जेव्हा चित्रपट बनवत होतो की महाराजांवरती करायचं आहे, तर असा एक कुठला एक इन्सिडेंट आहे की जी सगळ्यात आयकॉनिक महाराजांविषयी, तर आपण शिवप्रताप किंवा अफजलवध हे एक इन्सिडेंट किंवा हे शौर्य जे महाराजांनी त्या काळात केलं, एवढ्या अडचणीचा काळ असूनही, तर त्याला आम्ही म्हणालो की आपल्या चित्रपटाचा क्लायमॅक्स इथे असेल, पण सुरुवात आपण कुठं केली पाहिजे. आणि सुरुवात करताना अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या की पहिली गोष्ट ही होती की महाराजांचा जन्म म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा काळ घडवणारी असते किंवा 350 वर्षानंतर आजही आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल तेवढीच आस्था आहे जेवढी त्यावेळेस त्या काळात तिथल्या रयतेची असेल. आणि मग त्या व्यक्तीचा तिथं जन्म का झाला, त्याच घरात का झाला, त्याच गर्भात का झाला, त्याच वेळी का झाला, तरी कारण ही काळाची गरज होती. म्हणून आम्हाला वाटलं की हे स्टार्टिंग पॉईंट छान आहे. आणि त्या स्टार्टिंग पॉईंटला आम्ही जेव्हा वाचलं तर ऑफकोर्स बऱ्याच लोकांना बाहेर आम्ही जेव्हा विचारलं तर माहितीच नव्हतं की शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे महाराज पण आहेत, ही माहितीच नव्हती. त्यांच्याबद्दल फार कमी माहिती आहे. परंतु हा चित्रपट जसा प्रवास करतो, ही जेवढी शिवाजी महाराजांबद्दल गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, तेवढीच त्यांच्या परिवाराबद्दलची पण ही गोष्ट आहे. एक मोठे भाऊ 8 वर्ष मोठे असताना मग प्रश्न पडले कसे असतील भाऊ. हे दोघेही 12 वर्ष एकत्र होते. पुण्यातून माहुलीतून कर्नाटकाला जाणं, मग काही घडामोडी घडल्या त्यामुळे शिवाजीराजे जिजाऊ साहेबांबरोबर पुण्याला आले, पण संभाजीराजे हे वडिलांबरोबर तिथेच राहिले. तर ह्याचा काय परिणाम झाला असेल त्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही सिनेमॅटिकली एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले तो प्रवास खूप मोठा आहे. तुम्ही सांगितलं की शेवट कुठे आहे सिनेमाचा,
पण त्यांच्या आयुष्यातले कोणते टप्पे किंवा त्यांचा जीवन प्रवास कसा उलगडत जाणार आहे या सिनेमातनं? कसं आहे की हा चित्रपट जर पाहायला गेला तर शिवजन्मापासून ही गोष्ट सुरू होते, तत्पूर्वी त्या थोडं पूर्वी. पण हा प्रवास ॲक्च्युली आपण म्हणू शकतो की प्रवास शिवबापासून शिवाजी राजे, ती अशी व्यक्ती ज्याला जग आता राजा शिवाजी म्हणून ओळखते, हा प्रवास तिथपर्यंतचा आहे. राजा शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा एक वेगळा प्रवास असणार आहे. परंतु काय आहे की शिवाजी राजे हे सगळे ओळखत होते त्यावेळेस, परंतु त्यांनी जो पराक्रम केला त्यानंतर त्याची दक्षता भारतातले त्या काळातले जितके राज्यकर्ते किंवा किंगडम्स असतील त्या सगळ्यांनी दक्षता घेतली की ही व्यक्ती कोण आहे, तर हा राजा कोण, तर हा राजा शिवाजी. तर शिवाजी महाराज ती शौर्यगाथा आहे. तर असा हा चित्रपटातला प्रवास असणार आहे. या सिनेमाची स्टारकास्ट खूपच तगडी आहे. याच्यामध्ये संजय दत्त आहेत, अभिषेक बच्चन आहे, याच्यामध्ये सलमान खान आहेत, याच्यामध्ये तुम्ही स्वतः जिनिलिया आहे, याच्यामध्ये बमन इराणी आहे, त्याच्यामध्ये अमोल गुप्ते आहेत. आय होप मी खूप लोकांची नावं कदाचित मिस करते. विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितू जोशी, इतकी प्रचंड मोठी स्टारकास्ट. तुम्ही कसं ठरवलं की मला याला हा रोल द्यायचा आहे, आणि त्या व्यक्तीकडे जेव्हा तुम्ही गेलात आणि सांगितलं की महाराजांवरचा सिनेमा आहे, तुम्हाला रोल करायचा, त्यांची रिॲक्शन काय होती? सगळ्यात पहिलं जेव्हा झालं तेव्हा आम्हाला वाटलं की काय हा फक्त हा चित्रपट तुम्ही जेव्हा पाहाल, अपेक्षा आहे की आपण प्लीज वेळात वेळ काढून नक्की पहा. नक्की. आणि जेव्हा आपण पाहाल तेव्हा आपल्याला कळेल की ही ॲक्च्युली रिलेशनशिपची गोष्ट आहे, की फक्त शौर्यगाथा नसून महाराजांचं त्यांच्या भावांबरोबर काय रिलेशन होतं, आई मुलाचं नातं कसं होतं, दोन भावाचं नातं कसं होतं, वडिलाचं मुलाचं नातं कसं होतं, पती पत्नी यांचं नातं कसं होतं, हे सगळे वेगवेगळे रिलेशनशिप्स घेऊन, नात्यांना घेऊन हा चित्रपट पुढे जातो. तर पहिलं नातं जेव्हा होतं तेव्हा आम्हाला वाटलं की दोन भावांची गोष्ट आहे, तर मोठे भाऊ म्हणून कोणाला घ्यायला पाहिजे. आणि काय की संभाजी राजे, थोरले संभाजी राजे हे कर्नाटकामध्ये जास्त त्यांचा काळ गेला, आणि त्यामुळे हिंदी बोलणं तिकडं जास्त होतं त्यावेळेस त्या काळात, जे सिक्वेन्सेस आमचे होते. तर मग आम्ही विचार केला, मी पहिल्यांदा म्हटलं की जिने म्हटलं आपण असं करूया, मराठीमध्ये जे आपले दिग्गज कलाकार आहेत त्यांना आपण घेऊ, आणि जे हिंदीमधले जे हिंदी भाषिक कलाकार आहेत तिथं आपण हिंदी भाषिक कलाकार घेण्याचा प्रयत्न करू. तर तिथे संजय दत्त यांना विचारलं की अफजल खान म्हणून संजय दत्त कसे राहतील. तर आम्ही सगळे एक्साइटेड झालो की विचारून तर बघू, करतील नाही करतील आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा ज्यांना विचारलं, मला आठवतं अभिषेक यांना मी विचारलं, एक चित्रपट आहे मी डिरेक्ट करतो आहे, त्यांनी मला डन. त्यांना माहीत पण नव्हतं काय चित्रपट आहे काय नाही, फक्त मी विचारलं आणि ते म्हणाले की तुम्ही माझे भाऊ आहात, तुम्ही जे करणार त्याच्यात मी काम करणार, तुम्ही ठरवा मी काय करायचं, मी एकही प्रश्न विचारणार नाही. आणि जेव्हा त्यांना मी म्हणालो की बाबा महाराजांवरती आहे, तर त्यांना तिथं खरंच बरं वाटलं की बाबा कसं असतं की संजय दत्त असतील, अभिषेक असतील, फरदीन खान असतील, ह्या सगळ्यांचा जन्म हा मुंबईतला, कर्मभूमी जन्मभूमी मुंबई. हिंदी चित्रपटात त्यांनी जरी काम केलं तर त्यांना कुठेतरी वाटलं चला आपण मराठी चित्रपटात काहीतरी करू, काहीतरी आपल्या परीने आपण योगदान करू, त्या भावनेने ह्या चित्रपटात त्यांनी काम केलं. आणि ऑफकोर्स जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल एखादा चित्रपट येतो तर त्यांना अति आनंद जास्त झाला. अमेझिंग संगीत आहे, तुफान संगीत आहे या सिनेमाचं. अजय अतुल आणि तुमचं हे कॉम्बिनेशन कसं जुळून आलं? हा माझा चौथा मराठी चित्रपट, आणि ह्यापूर्वी तिन्ही चित्रपटामध्ये अजय अतुलच त्यांनी संगीत दिलं होतं. पण दोन गोष्टी आहेत, एक ते संगीत उत्तम देतातच, आणि मराठी भाषा असल्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं मला वाटत नाही कोणी देत असेल. आणि ह्या चित्रपटासाठी काय की जितका मोठा मी शिवभक्त आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मोठे शिवभक्त ते दोघं आहेत.
म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा हा, मी जेव्हा म्हणालो होतो मला की एक स्वप्न तुम्ही घेऊन येता आणि जेव्हा ते स्वप्नसुद्धा इतरांचं स्वप्न होतं, त्यातला हा पहिला टप्पा. जेव्हा अजय भाऊ, अतुल भाऊ दोघंही आले आणि ते म्हणाले की हे आमचंसुद्धा स्वप्न आहे, आम्हालासुद्धा हा चित्रपट करायचा आहे. आणि ते सगळं जुळून आलं. मला वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी संगीत दिलं आहे, आत्ता एक गाणं आलं जय शिवराय, दुसरं गाणं कालच ऑडिओ बाहेर आलं आहे, पण अजून बरीच गाणी आहेत ते येतील बाहेर. सुंदर संगीत दिलं आहे. हा तुमच्या सगळ्यामधला कनेक्ट हेच कारण होतं की त्या दिवशी पत्रकार परिषदेत आम्ही बघितलं, ट्रेलर लॉन्चची पत्रकार परिषद होती, तुम्ही सगळे भावूक झालात, सगळे इमोशनल झालात. कारण हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. हा इमोशनल काय आहे ना, मला माहिती नाही लोक हे कसं बघतात, परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी सांगतो, माझ्या हा अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द आहे ग्रॅटिट्यूड, की बाबा लोकांनी, मला वाटतं की त्या स्टेजवर जे जे लोक होते त्या सगळ्यांनी खरंच पर्सनली माझ्यावरती उपकार केले होते. माझं स्वप्न साकारण्यात त्यांनी ती मदत केली होती. मी भारावून गेलो की बाबा जे स्वप्न 10 वर्ष आपण पाहतो आहे ते आता पूर्तीला येतं आहे. आणि ज्या ज्या लोकांनी म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन मदत केली किंवा माझ्याबरोबर उभे राहिले, त्यांना आपण विसरू शकत नाही. आणि काय की मी त्यांचा सदैव ऋणी राहणं, हे ऋण कधी फिटणारं नाही आहे. आणि तशी मैत्री सुदैवाने मला गेल्या 23 वर्षात ह्या इंडस्ट्रीमध्ये कमवता आली. आणि फक्त हिंदी नाही, मी नेहमी म्हणतो जितेंद्र जोशीसुद्धा, अनफॉर्च्युनेटली माझा सेट, मोठा सेट होता, तो लागला होता, तो दुसऱ्या दिवशी मला पाडायचा होता. आणि एक ॲक्टर होते, अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही पुढे त्यांच्याबरोबर काही डेट्समुळे. आणि मी अडकलो होतो की माझ्याकडे दुसरा ॲक्टर नव्हते. तर काय करायचं, मी जितेंद्र जोशीला फोन लावला. मी म्हणलं जितू, एक अडचण आहे, मला तुमची मदत लागणार. ते म्हणजे काय पाहिजे भाऊ? मी म्हणलं भाऊ माझं शूट आहे, एक कॅरेक्टर आहे, मी तुमच्याकडे आलो नाही पहिलं, पण आता मी तुमच्याकडे येतो कारण मला गरज आहे. मला माहीत नाही तुम्ही फ्री आहात का नाही आहात, तर तुम्ही प्लीज बघा कधी आहे शूट. आणि हे संध्याकाळी 5-6ची गोष्ट आहे, मग उद्या सकाळी 6 वाजता. मला माहीत नाही त्याची शूट आहे नाही आहे, मी ट्राय करत होतो. ते म्हणले ठीक आहे मी येतो. लुक टेस्ट रात्री 12-1 झाला, 2 तास झोपले. सकाळी येऊन परत तयार होण्यात त्यांना 2-2.5 तास लागले. परंतु कसं आहे की ही मैत्री आहे, जेव्हा लोक स्वतःची गरज बाजूला ठेवून दुसऱ्याच्या गरजेपोटी काम करतात. आणि ते जितेंद्र जोशी. खरं तर छत्रपती शिवरायांची भूमिका पडद्यावरती साकारणं म्हणजे हे धैर्याचं काम आहे, हे धाडसाचं काम आहे आणि तितकंच जोखीमेचं सुद्धा काम आहे. कोणता सीन साकारणं, कोणत्या सीनच्या वेळेला कॅमेरासमोर उभं राहणं तुम्हाला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटलं इमोशनली? तुम्हाला सांगू, सगळ्यात चॅलेंजिंग जर गोष्ट कुठली आहे या चित्रपटात, तर आपण कोणता चित्रपट कसा बनवतो आहे, का बनवतो आहे, ह्याचं लिखाण. 2 वर्ष ह्याच्यात गेली. तर जेव्हा स्क्रिप्ट रेडी झाली तेव्हा आम्हाला माहिती होतं एक्झॅक्टली कोणता कॅरेक्टर कसं प्ले करते, कोणतं पात्र आहे, कसं जाणार आहे, काय त्यांचे डायलॉग असणार, काय ॲटिट्यूड असणार आहे. मी जर फक्त कलाकार म्हणून आलो असतो तर माझी प्रिपरेशन वेगळी असली असती. परंतु म्हणजे अजित वाडीकर असतील, संदीप पाटील किंवा मी, आम्ही तिघांनी स्टोरी स्क्रीन प्ले लिहिलं. प्राजक्त देशमुख यांनी संवाद लिहिले, त्यांनी पण मदत केली. आम्ही चौघांनी मिळून जेव्हा हा प्रवास केला 2 वर्ष, तेव्हा त्याचं प्रिपरेशन ऑलरेडी झालं होतं, कसं असणार, काय असणार. कारण ॲज अ डिरेक्टर मला माहिती होतं की हा सीन असा शूट करायचा आहे, हे सीन असं घ्यायचं आहे. म्हणून माझी प्रेप ॲज अन ॲक्टर ही नंतर झाली, पण ॲज अ रायटर किंवा ॲज अ डिरेक्टर मला समजायला लागले की कुठलं आपल्याला कसं ते पात्र पुढे घेऊन जायचं आहे. परंतु काय ना, पहिल्यांदा जेव्हा ते वेशभूषा, ते रूप धारण करून मी जेव्हा सेटवरती गेलो, तर खरंच एवढं ओझं होतं. परंतु मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हणालो होतो की असाच एक स्टेज होता, मी मावळ्याची भूमिका करत होतो. मला खरंच मावळा म्हणून फार अभिमान होता. मी पाचित होतो. माझा मित्र शिवाजीराजांची भूमिका करत होता, त्याला मुजरा घातला मावळ्या म्हणून नाचत होतो मी. तीच भावना आजही मी जेव्हा महाराजांची वेशभूषा पण मावळा म्हणून होतो. काय की
कधीही आपण स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये राजे समजण्याचा प्रयत्न मी केला नाही. परंतु मावळा म्हणून ती भूमिका, ती भावना आणि मी स्वतःला समर्पित करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे असं असतं ना की आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरेच सिनेमे झालेले आहेत आत्तापर्यंत, बऱ्याच कलाकृती झाल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही अशा क्षेत्रात असता, कला क्षेत्रात, तेव्हा कंपॅरिझन अटळ असतं. आत्ता तुम्ही तुमचं काम पूर्ण केलेलं आहे, पण एक फिअर ऑफ जजमेंट किंवा तुलना होण्याची कुठे भीती वाटते मनामध्ये? काय ना, आपण अशा फील्डमध्ये असलो जिथे आपण कॅमेरासमोर येतो तिथे जजमेंट आलीच. मग ते आपण इथे बसलेलो असोत किंवा रील करा, आपण आपला एखादा फोटो जरी बाहेर शेअर केला तर यू आर आउट देअर फॉर जजमेंट. म्हणून तो विषय नाहीच आहे. आणि एवढी तर जाण सगळ्यांनाच आहे की आपण जर ॲक्च्युली कसं होतं की 2016ला जेव्हा हा चित्रपट अनाऊन्स केला होता पहिल्यांदा, त्यावेळेस एकही चित्रपट त्यावेळेस महाराजांविषयी किंवा त्यांच्यावरती हा बनत नव्हता. पण त्यानंतर हा 10 वर्षाच्या ह्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी चांगले चांगले चित्रपट, मोठे मोठे चित्रपट केले, जे मला फार आवडले, लोकांना आवडले, लोकांनी पसंती दिली. परंतु जर तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मांडायची असेल, ती मांडलीच पाहिजे. आणि मी म्हणतो की हा विषय एवढा खोल आहे. महाराजांबद्दलचं प्रेम, आस्था, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असणारच आहे. म्हणून जितक्या लोकांनी आपापल्या परीने चित्रपट काढायचे असतील, काही लिहायचं असेल, कविता असेल, साहित्य असेल, चित्र असेल, हे काढावेत. कारण काय, ही अशी एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहेत ते. त्याच्यामुळे मी जजमेंटचा कधी विचार नाही केला. हो, एवढा विचार आहे की जे आपण कार्य करतो आहे, जे काम करतो आहे, ते लोकांना पसंत यावं, तेवढी अपेक्षा कुठलाही चित्रपट आपण ठेवतो. पण जोपर्यंत तो चित्रपट रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की खरंच आपलं काम चांगलं झालं आहे का नाही. आपल्या घरच्यांची आपल्याला साथ लागते, म्हणजे ते सोबत आहेत तर जगही जिंकू आपण. तर या सिनेमाच्या बाबतीत घरच्यांची साथ कशी होती? सगळ्यात पहिली साथ म्हणजे जिनील्या. कारण त्या निर्मात्या पण आहेत. परंतु मी हा चित्रपट याचं दिग्दर्शन करावं हे जिनील्याचं मत होतं. कारण ते म्हणाले की तुम्ही इतके दिवस, इतके वर्ष ह्या प्रयत्नात आहात, तर ते पॅशन असणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमचं पॅशन दुसऱ्याला देऊन करू नका. आणि मी वेळ डिरेक्ट केला होता, तर हे अजून अवघड होतं. पण ते म्हणजे वेळ घ्या, लगेच जायची गरज नाही, बी रेडी अँड डू इट. तर जिनील्या यांचा सपोर्ट हा नेहमीच राहिला. माझ्या आईंचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहिलं. आणि माझे भाऊ अमित भाई आणि धीरज, या दोघांचा सपोर्ट, काय कसं चाललं आहे, काय नाही, एवढं जरी विचारलं ना बस असतं. तो विचारणारं कोणतरी पाहिजे तुमच्या आयुष्यात. म्हणजे येऊन हातभार लावण्याची गरज नाही, आणि गरज असली तरी ती येतील. परंतु आपल्या घरात कोणीतरी आहे जे फक्त विचारते, ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. माझे काका नेहमी फोन करतात, बेटा ठीक आहे, काय पाहिजे, काय गरज आहे. अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे. आणि हे नातं आपण जपणं फार गरजेचं आहे. आपण आपण एवढे बिझी होऊन जातो, आपण स्वतःला जपतो, नाती जपत नाही. तुम्ही जर नाती जपलेत ना, ते तुम्हाला जपतील. आपण नात्यांबद्दल बोलतोय, तुम्ही उल्लेख केलात की सिनेमासुद्धा नाती उलगडतो, नात्यांचा सिनेमा आहे. तर तुमच्या आयुष्यातल्या नात्यांवरती काही फोटो आहेत आमच्याकडे. तर ते फोटो किंवा ते व्हिडिओज पाहायचे, तुम्हाला बघायचे आहेत, आम्ही ते तुम्हाला दाखवतो. आणि तुमची आठवण म्हणा किंवा तुमची रिॲक्शन आम्हाला जाणून घ्यायची. नक्की. पहिला फोटो प्लीज, इथे समोर पण आहे. ओ वाव. हे आम्ही मतदान करून आलो होतो आणि गावात, बावळगावचा हा फोटो आहे. आमच्या घरात परंपरा असायची की जेव्हा वडील होते, आई वडील, आम्ही तिघंही जाऊन फोटो द्यायचो आणि नंतर घरी येऊन एक फोटो काढायचो. आणि हा इथे धीरज आणि अमित भैया दोघंही एकदाच इलेक्शनला उभे होते आणि साहेब नव्हते, म्हणून हा फोटो माझ्यासाठी खरंच फार पर्सनल आहे. कारण काय, हा फोटो ॲक्च्युली जेव्हा मी काढला ना, तर आम्हाला कुठं तर वाटलं की हा फोटो काढून
साहेबांना सेंड करा, वडिलांना पाठवा की आम्ही आहोत. पुढचा फोटो प्लीज. माझं विश्व, माझं जग, जिनिल्या, रियान, राहेल. आणि ह्या फोटोग्राफमधली जी फिलिंग आहे ना, तीच फिलिंग प्रत्येकाने आपापल्या परीने जर आपल्या आयुष्यात जपली तर मी सांगतो, आयुष्यात काही जरी नसलं, हे जरी असलं तर भरपूर आहे. गाडी नसेल, घर नसेल, काही नसेल, पण ही जर फिलिंग तुमच्या आयुष्यात तुमच्या परिवाराबरोबर असेल तर दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अगदी खरं बोललात तुम्ही. हे असेल तर जग जिंकता येतं. पुढचा फोटो बघूया. हा फोटो म्हणजे हे एक ट्रान्झिशन आहे. हा फोटो मी एक्सप्लेन करते. हा फोटो आहे तुझे मेरी कसम 2003 इफ आय एम नॉट रॉंग, Correct. आणि 2024 जी. परवाची पत्रकार जी, परिषद. 23 वर्ष हा प्रवास आम्ही दोघांनी बरोबर केला. आमची भेट सिनेमा सेटवरती झाली. आम्ही मित्र झालो, लग्न केलं आणि आज डिरेक्टर प्रोड्युसर म्हणून राजा शिवाजी आपला हा चित्रपट याच्यासाठी उभे आहोत. तर खरंच म्हणजे ती म्हणाल की ती भावना, काळ बदलेल, वेळ बदलेल, पण एकमेकांबद्दलची ती भावना, ते हास्य, ती फिलिंग जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही जग जिंकू शकता. पुढचे ना 2 व्हिडिओज आहेत. ओके. तर त्यातला पहिला व्हिडिओ आपण बघूया प्लीज. या व्हिडिओमध्ये एकच खंत आहे की त्या व्हिडिओमध्ये मी नाही आहे. हा आईंचा वाढदिवस होता आणि लहानपणापासून आमचा वाढदिवस असेल तर आंघोळ झाल्यानंतर पहिलं आरती आणि ओवाळतात आई, आशीर्वाद आम्ही घेतो. तर धीरज म्हणाले की इतके वर्ष तुम्ही आमची आरती ओवाळत होता, आता आम्ही तुमची आरती ओवाळणार. आणि हे खरं म्हणजे त्या दिवशी धीरजनी ठरवलं. आणि मी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला, काय भिंतीवरती पाठीमागे साहेब आहेतच हो. आणि पलीकडच्या भिंतीवर सुद्धा माझे आजोबा, आजी आणि वडील आहेत. तिथे फक्त मी नाही, ही खंत आहे. पण खरंच, आणि हे गाणं माऊली माऊली ते पण एकदम जवळच आणि ॲप्ट आहे. तर खरंच हा व्हिडिओ. आणि आता ह्याच्यानंतर आईंच्या वाढदिवसाला आता आईंची आरती. नाही, याच्यातनं स्त्री सन्मान पण दिसतो, रिस्पेक्ट पण दिसतो आणि ते फॅमिली बॉन्डिंगही दिसून येतं. पुढचा शेवटचा व्हिडिओ बघूया आपण. जी. आता काय बोलावं ह्या व्हिडिओबद्दल. मला वाटतं की ही रीलच आहे आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट रील. साहेबांची 75वी जयंती होती आणि त्यावेळेस असतं ना की आपण सेलिब्रेट करावं, वडिलांना, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना बोलून आपण काहीतरी सेलिब्रेट करायला पाहिजे त्यांच्याबद्दल. पण कोविड आला होता आणि त्यावेळेस काहीच करू शकलो नाही. तर मला हेच कळलं नाही की मी काय करू. मला आठवतं आहे रात्री 2 वाजले होते आणि जिनीला होते. तर मग लगेच मी जिनीलाने शूट केला हा व्हिडिओ. म्हणजे तुम्ही शूट करा, आपण असं करू. आणि मला त्या मोमेंटला खरंच वाटलं की ते साहेबांनीच माझ्यावरती हात ठेवला आहे, त्यांनी शाबासकी दिलेली आहे. तर आणि हा फोटो 2010चा आहे. 25 वर्षानंतर नाही, मला 16 वर्षानंतर आम्ही ॲज अ फॅमिली बाहेर गेलो होतो फिरायला. त्यांना वेळच नव्हता. आणि हा फोटो धीरजने काढला होता आणि मी आणि पप्पा असेच चालत जात होतो. तर काय की इतके वर्ष त्यांचा हात माझ्यावरती होता आणि ह्या फोटोने माझा हात त्यांच्यावरती होता. ती जी बॉन्डिंग आहे की माझी उंची जरी वाढली पण माझी कंबर पकडणारे तेच होते आणि तेच राहतील. त्या व्हिडिओमध्ये तो फील आहे की विलासराव तुमची पाठ थोपटत आहेत. आज हा सिनेमा येतो आहे, सगळ्यात मोठं काम तुमच्या आयुष्यातलं कदाचित तुम्ही करताय. ती शाबासकी, ते कौतुक किती मिस करताय क्षणी. नाही, मला वाटतं की हे काम असेल का कुठलंही काम असेल, मी रोजच त्यांना मिस करतो. असं आजही इथे यायच्या आधी त्यांच्या फोटोला मी नमस्कार केला आणि सांगितलं की आज चित्रपट संपला. तर ते मिस करणारच. काही सिनेमे बघायचे असतात, काही सिनेमे अनुभवायचे असतात, पण काही सिनेमे असे असतात की जे
बघून अनुभवून जगायचे पण असतात. हा सिनेमा तुमच्यासाठी त्यातला एक सिनेमा आहे आणि अर्थातच तो प्रेक्षकांसाठी सुद्धा असेल, कारण हा सिनेमा आपलं शौर्य, आपला इतिहास, आपला सन्मान, आपला स्वाभिमान, आपला अभिमान या सगळ्याचं एक मिश्रण आहे, या सगळ्याचं जिवंत चित्रण आहे. त्यामुळे या सिनेमासाठी तुम्हाला, तुमच्या सगळ्या टीमला आमच्या खूप मनापासून शुभेच्छा आहेत. मनापासून आभार आज इथे आल्याबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल. नाही, थँक्यू सो मच. तुमच्याबरोबर जेव्हा बोलतो तेव्हा चांगलं वाटतं. पण ABP परिवाराला मी तुमचा खरंच अत्यंत आभारी आहे की मला तुम्ही ह्या कार्यक्रमात इथं बोलवलं. यावर्षी, पुढच्या वर्षी बोलवा, येईन. थँक्यू. आणि अगदी जाता जाता, म्हणजे अगदी उद्यावर रिलीज आहे सिनेमाचा, महाराष्ट्राला काही सांगायला आवडेल? एक मी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आणि त्यांच्या शौर्य गाथेवरती प्रामाणिकपणे चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला आहे. राजा शिवाजी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. तर आपण हा चित्रपट स्वतःचा चित्रपट समजून आपल्या मित्रपरिवाराबरोबर पाहायला जा. जय महाराष्ट्र.